ह्या एसटीची चाकं खिळखिळी करण्याचं काम पडळकर खोत जोडीने केलेलं आहे आणि ती एसटी आता पळवत आहेत. चाकं तर खिळखिळी करून ठेवलेली आहेत. त्यावेळेला जे एसटीच्या संपाला प्रोत्साहन देत होते, ज्याच्यामुळे ही कर्मचारी भरती कंत्राटी करावी लागली. मुक्कामाला होते तिथं. माझं एकच म्हणणं आहे की एकदा एसटीने निर्णय घेणं आता गरजेचं आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. एसटी खाजगीकरण करायचं आहे, कंत्राटी न्यायची आहे की ह्या लोकांना परमनंट करायचे आहेत. मी समजू शकतो एसटीची परिस्थिती काय फार चांगली नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला धोरणात्मक निर्णय घेऊन एकदा काय तो निर्णय करावा लागेल की आपल्याकडे आता किती कर्मचारी आहेत, कितींची आपल्याला गरज आहे, याच्यात परमनंट किती घेऊ शकतो. आर्थिक भार उचलला तर तो समतोल समकक्ष करून आपल्याला शेवटी एसटी चालली पाहिजे, कारण ती शेवटच्या माणसाची जननी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक आराखडा करून आपण त्याच्यावरती सरकार म्हणून एक व्यवस्थित विचार करून आपण योग्य ते धोरण तयार करावं की कंत्राटी कर्मचारी कायम कंत्राटी नका ठेवू. त्यांना पण एकदा कधीतरी वाटू देत की बाबा मी परमनंट होणार आहे, किंवा काहीतरी त्याचा एक तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे. कारण कंत्राटी आपण त्यावेळेला परिस्थितीनुरूप घेतले होते. आजही ते कंत्राटी काम करतात, म्हणजे ते लोक परत कामावर आले. खरं मग त्याच वेळेला एक तर खरं कंत्राटीचं काम संपायला पाहिजे होतं, तरी देखील हे कंत्राटी चालू आहेत. म्हणजे त्यांची आशा आपण जिवंत ठेवलेली आहे की कधी ना कधीतरी आपण त्यांना परमनंट करू. याच्या बाबतीत शासनाचं सुस्पष्ट धोरण पाहिजे की बाबा हे एवढे लोक आहेत, यांना या टप्प्याने आम्ही परमनंट करू आणि त्यांना सेवेमध्ये त्यांना घेतलं जाईल. असं एखादं धोरण आपण येत्या अधिवेशनाच्या पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर आपण असं धोरण तयार करून महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का,